रायगड जिल्हा परिषद व रोहा पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी युतीची अत्यंत महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही पक्षांनी मिशन मोडवर काम करण्याचे ठरवले असून नागोठणे जिल्हा परिषद गटातून किशोर जैन आणि पंचायत समितीसाठी समृद्धी संतोष कोळी व योगिता विलास शीद यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवारांनी युती धर्मासाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यांचे माजी आमदार अनिकेत भाई तटकरे आणि किशोर जैन यांनी जाहीर आभार मानले। आपल्या सर्वांचे सामूहिक ध्येय हे वैयक्तिक पदापेक्षा महायुतीची सत्ता आणणे हेच आहे, असे यावेळी तटकरे यांनी नमूद केले। यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचा नवा संदेश गेला आहे। यावेळी मार्गदर्शन करताना अनिकेत भाई तटकरे म्हणाले की येत्या निवडणुकीत युतीचा विजय निश्चित करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचणे आवश्यक आहे। संघटनात्मक ताकद एकत्रित करून शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवारांचा संदेश पोहोचवणे हीच आपली खरी रणनीती असेल। संपूर्ण रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून प्रामाणिक मेहनत करावी असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीला भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, श्रेया कुंथे, रोहा तालुका महामंत्री आनंद लाड, ज्येष्ठ नेते मारुती देवरे, भाईसाहेब टके, शिवराम शिंदे, संतोष लाड, महादेव मोहिते, कृष्णा धामणे, विलास चौलकर, प्रमोद जांभेकर, संजय भोसले, राजू शिंदे, संतोष कोळी, बाळा टके, सदानंद गायकर यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। किशोर जैन यांचा अनुभव आणि भाजप राष्ट्रवादीची संयुक्त ताकद यामुळे नागोठणे गटात युतीचे पारडे जड झाले आहे। एकजूट, काटेकोर नियोजन आणि जनतेचा विश्वास या बळावर रायगडमध्ये आणि विशेषतः नागोठणे विभागात महायुतीचा विजय निश्चित असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे। नेतृत्वाचं सुद्धा सर्वांचं आभार व्यक्त करावं वाटतं। त्याचं बऱ्याच वेळा आपण म्हणतो की नेत्यांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येतात आणि कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांच्या उचलायच्या आणि कडेपट्ट्यासारखं बाहेर केलं जातं, असं अनेक वेळा आपण ऐकतो, बोलतो, सहजपणे सर्वजण बोलून जातात। पण आता कार्यकर्ता सुद्धा नेत्याच्या असलेल्या एकंदरीत राजकीय जीवनातील एक महत्वपूर्ण गाभा हा निश्चितच त्या ठिकाणी 40 वर्षांच्या तटकरे साहेबांच्या राजकीय वाटचालीमध्ये इथे बसलेल्या जवळपास सर्वांना कळत नकळत उभं करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आमचे सतीशजी भारत आणि जिल्हा प्रमुख धैर्यशील दादा आणि खासदार साहेब आदितीताई सर्व मंडळी जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष रायगड जिल्ह्यात त्यांनी जे धोरण ठरवलेलं आहे निवडणूक जिंकून जिल्हा परिषदमध्ये सत्ता आणण्याचं, त्या धोरणानुसार फॉर्म भरले गेले। आज 27 तारीख फॉर्म विड्रॉलची आहे। आजच्या विड्रॉलला पण अख्ख्या जिल्ह्यात सर्व ठिकाणी जवळजवळ पूर्णपणे युतीची सहमती झालेली आहे। आपल्याकडे वाटत असेल की आम्हाला काय कमी भेटलं, जास्ती भेटलं, पण आता इथे आम्हाला जर जास्ती भेटलं असेल तर पेडमध्ये तुम्हाला जास्ती भेटलं। म्हणजे हे सगळं जिथे जिथे ज्याचं प्राबल्य आहे तशी ही वाटणी आहे। आणि म्हणून काहीही करून, कसंही करून प्रत्येक उमेदवार आपला निवडून यायला पाहिजे। आपल्याला जिल्हा परिषदेची सत्ता बघायची। आपले फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री, अजितदादा आहेत अर्थमंत्री। जिल्हा परिषदचा ओघ खालपर्यंत येतो आणि तो ओघ खालपर्यंत आणण्यासाठी जिल्हा परिषदची सत्ता राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाची आली तर तो इतका मोठ्या प्रमाणात येईल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावात विकासाचं बीज रोवता येईल, विकासाचं जे जे मनामध्ये गोष्टी असतील ते करता येतील आणि प्रत्येकाचं स्थान बळकट होईल। प्रत्येक माणूस पक्षामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा कुठेतरी खुर्चीची पण अपेक्षा असते आणि म्हणून कोणाला वाटतं मी ग्रामपंचायत मेंबर व्हावं, कोणाला वाटतं मी सरपंच व्हावं, कोणाला वाटतं
वाटतं मी ग्रामपंचायतीच्या पंचायतीचा आपल्या पंचायत समितीचा मेंबर व्हावा, मला वाटतं जिल्हा परिषदचा व्हावं. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे.